नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका बाजूला सगळे देश आहेत ते आपण युद्धामध्ये कसे मागे पडलेले नाही आहोत आणि माझंच पाऊल पुढे आहे सांगण्यामध्ये गर्क आहेत. त्याच्यामध्ये जशी अमेरिका आहे तसा इराण आहे आणि त्यांच्या सोबत असलेले इतर देश इस्रायल असेल, या बाजूला सौदी असेल किंवा तिकडचा रशिया आणि चीन असेल, हे प्रत्येक जण हे आपण कसे सामर्थ्यशाली आहोत हे सांगतोय. कदाचित त्यांचं सामर्थ्यशाली सांगणं जे आहे ते त्यांच्या लष्करी सामर्थ्याशी जोडलेलं असेल. पण सरते शेवटी तुम्ही जेव्हा युद्ध लढता त्यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती ठीक असावी लागते आणि ती मात्र कुठेतरी घसरताना दिसते आणि सर्वात मोठा देश त्याच्यातला जो अमेरिका आहे. माझ्याकडे काही निर्देश आलेले आहेत, ते रशियाचे सुद्धा आलेले आहेत. चीनबद्दल तर आपण कायम ऐकतच असतो, पण आज अमेरिकेची अवस्था सुद्धा काहीतरी वेगळी घसरताना दिसते आणि त्याचा अपडेट घेऊन आज आपल्यासोबत गौरीताई पिंपळे आलेल्या आहेत. नमस्ते गौरीताई, तुमचं स्वागत करते. गौरीताईंचं बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये त्यांची पीएचडीचं काम पूर्ण झालेलं आहे जवळजवळ आणि शेवटच्या टप्प्यात आहे असं दिसतंय, म्हणजे केवळ रेकग्निशन यायचंय. आणि दुसरं, त्या स्वतःचा एक चॅनेल चालवतात गौरीनॉमिक्स. तर तुम्हाला सगळ्यांना दोन्ही चॅनेल मध्ये तुम्ही जिथे कुठे बघत असाल व्हिडिओ, तिथे तो लाईक करा, शेअर करा आणि दोन्ही चॅनेलना सबस्क्राईब मात्र जरूर करा. तर मी गौरीताईंना आता आवाहन करते की तुम्ही आम्हाला समजून सांगा की अमेरिकन इकॉनॉमीचं नेमकं झालंय काय आणि ही घसरण घसरण म्हणतात तिचा अर्थ काय आहे. नमस्कार. एक छोटासा करेक्शन सांगते की पीएचडी झालेली आहे आणि युनिव्हर्सिटीचं रिकॉग्निशन पण आलेलं आहे आता. हो, त्याच्यामुळे कॉंग्रॅट्स, डॉक्टर ऑनलाईन आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. थँक्यू. तर एक आत्ता रिसेंटली युएस ट्रेजरीचा ऑफिशियल रिपोर्ट आला 19 मार्च 2026 ला. युएस ट्रेजरी म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट. आता गंमत अशी आहे, अमेरिकेमध्ये युएस ट्रेजरी 3 गोष्टींना म्हटलं जातं. फायनान्स डिपार्टमेंट पण युएस ट्रेजरी आहे, फायनान्स मिनिस्टर पण युएस ट्रेजरी आहे आणि बॉन्ड जे आहेत ते सुद्धा युएस ट्रेजरी आहे. त्यामुळे आज आपण जे बोलतो युएस ट्रेजरीचा रिपोर्ट आला, फायनान्स डिपार्टमेंटचा त्यांचा रिपोर्ट आला, तो सप्टेंबर 2025 मध्ये त्यांचं जे आर्थिक वर्ष संपलेलं आहे त्याच्याशी निगडीत आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आता मी एक स्क्रीन शेअर करते असेट आणि लायबिलिटीजची. अमेरिकेच्या असेट आणि लायबिलिटीज किती आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढ्या कमी असेट आणि एवढ्या जास्त लायबिलिटी असूनही देश कसा काय चालतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या मुद्दामून मी हायलाईट केल्या दोन अमाऊंट. टोटल असेट्स 6,055 बिलियन डॉलर्स आणि टोटल लायबिलिटी 47,000 आणि पुढे काहीतरी अमाऊंट आहे त्याच्या पुढे बिलियन डॉलर्स. म्हणजे 47,000 आणि 6,000 म्हणजे 6 ट्रिलियन डॉलर असेट आहे आणि 47,000 एवढ्या मोठ्या लायबिलिटी. आणि ह्या लायबिलिटी म्हणजे आपण जर बघितलं त्याच्यामधला फरक, तर हा 41 ट्रिलियन डॉलरचा फार मोठा फरक. अमेरिकेला फायनान्स कोण करतं, तर अमेरिकेला संपूर्ण जग फायनान्स करतं. वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, वेगवेगळे देश आहेत, त्यांनी त्यांचे बॉन्ड्स विकत घेतलेले आहेत, ज्याला युएस ट्रेजरी बॉन्ड म्हटलं जातं. आणि कसं असतं, हे बॉन्ड जेव्हा त्यांचे मॅच्युअर होतात तेव्हा ते पेमेंट करतात. म्हणजे पेमेंट करण्यासाठी नवीन बॉन्ड इश्यू करतात. म्हणजे पहिलं लोन क्लिअर करण्यासाठी नवीन लोन घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये इश्यू केलं जातं. आता इथे काळजी का वाटतेय, तर कारण आता अमेरिकेचे हे जे बॉन्ड्स आहेत ते विकत घ्यायला कोणीही तयार नाहीये. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सही तयार नाहीयेत किंवा देशही कुठले तयार नाहीयेत. उलट चीन सारख्या देशाने ते कमी केलेले आहेत, होते ते विकलेले आहेत. भारतानेही होते ते विकलेले आहेत. आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात आपण युएस ट्रेजरी बॉन्ड घेत होतो, पण ते आता 26% टोटल फॉरेक्स रिझर्वच्या कमी आहे. म्हणजे सगळ्याच देशांनी अमेरिकेचे बॉन्ड घेणं बंद केलेलं आहे. याच्या पुढे अमेरिकेला कर्ज कोण देईल हा प्रश्न असल्यामुळे या ट्रेजरी रिपोर्टमध्ये अमेरिका ही इन्सॉल्वंट होण्याच्या वाटेवर आहे, म्हणजे दिवाळखोरीत निघण्याच्या वाटेवर आहे असं स्पष्ट म्हटलेलं. आता याच्या पुढे मार्ग काढण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष काय करतात हे बघणं महत्वाचं ठरेल. नाहीतर एक वेळ अशी येईल की अमेरिकेला खरंच दिवाळखोरी जाहीर करावी लागेल. आणि अमेरिकेने जर दिवाळखोरी जाहीर केली तर त्याचा परिणाम जगातल्या सगळ्या देशांवरती होईल
आणि तो फार वाईट परिणाम होईल असं एकूण चित्र आहे. म्हणून अमेरिका दिवाळखोरीत जाऊ नये याची काळजी बाकीच्या देशांना घ्यायची आहे. आणि हे फार महत्वाचं आहे की अमेरिका दिवाळखोरीत जाऊ नये याची काळजी बाकीच्या देशांना घ्यायची आहे, कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती फार वाईट परिणाम होईल. तर का हे बापरे. असं आहे? कारण हम्म. 80 वर्षापूर्वी डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था उदयाला आली आणि त्याचा परिणाम हा सगळ्या अर्थव्यवस्थांवरती अर्थात झाला. कोणी आपलं चलन कमी केलं, जपान किंवा चीन सारख्या देशांनी, की जे त्यांनी स्वतःहून डिव्हॅल्यू केले त्यांचे चलन, अवमूल्यन केलं एक्सपोर्ट मधून जास्त डॉलर मिळवण्यासाठी. प्रत्येक जण आपापल्या काय म्हणतो आपण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेप्रमाणे निर्णय घेत होतो, पण डॉलरला केंद्रस्थानी ठेवून. त्यामुळे आता जर अमेरिका जर कुठल्या तरी संकटाकडे जाते, तर त्याचा परिणाम आपल्या देशावर काय होईल हे प्रत्येक देशाला बघणं गरजेचं ठरेल. आणि त्या दृष्टीने त्यांना पावलं उचलावी लागतील की आपल्याला कमीत कमी फटका बसेल. तुम्हाला काय वाटतं कधी? हा, म्हणजे एक मला असं आठवलं की आपण सामान्य माणसं आहोत. आपण जर का बँकेकडे कर्ज काढायला गेलो तर बँक म्हणते की तुम्ही ह्याच्यासाठी आमच्याकडे तारण काय ठेवणार, मग तुमच्याकडे सोनं असेल तर सोनं ठेवा, किंवा तुमचं घर असेल काही तर ते घर इथे गहाण ठेवा, किंवा नवीन घरच घेत असाल तर ते घर सुद्धा आमच्याकडे गहाण राहील जोपर्यंत तुम्ही आमचे पैसे देत नाहीत. अमेरिकेला असं कोणी विचारलेलं दिसत नाहीये, कारण त्यांच्याकडे तारण ठेवायला किती हे दाखवत आहेत त्या बघा, 6 ट्रिलियन, आणि त्याच्यावरती त्यांनी कर्ज मिळवलेलं आहे 47 ट्रिलियनचं. आणि हे सगळं कर्ज देणारे देश आहेत, बाहेरचे देश आहेत. जरी इतरांनी कमी करत आणलं असलं तरी अमेरिकेत आज सुद्धा मला वाटतं गौरीताई त्यांचे सुद्धा काही फंड्स आहेत ना, त्यांचा आपण गेल्या वेळी विचार केला होता की त्यांच्याकडचा प्रॉव्हिडंट फंड ज्याला 401k म्हणतात, किंवा अशा पद्धतीचे जे पब्लिक फंडिंग आहे त्यातून सुद्धा हे पैसे डेट म्हणून घेतले गेलेले असतील बहुधा, असं वाटतंय मला. सोशल आता हो सिक्युरिटी आहे ही त्यांचं. हा. हो हो. तर ही खरी गोष्ट आहे की काय झालं, त्यांचे युएस ट्रेजरी बॉन्ड बाकी कोणी घ्यायला तयार नाही म्हटल्यावर त्यांनी ते फंडांना घ्यायला लावलेले आहेत रिसेंटली, की आता कोणी घेत नाहीये तुम्ही घ्या आणि आम्हाला पैसा द्या. हम्म. असं त्यांना मधल्या मध्ये ते ऍडजस्टमेंट करावी लागलेली आहे. बरोबर. आता हे काय म्हणजे तुम्हाला आणि मला समजा हे सगळं स्टॅटिस्टिक्स आहे ते आता कळते, सर्व देशांना आत्ताच कळतंय असं नाहीये. त्यांना त्याची चाहूल अगोदरपासून लागलेली होती, आणि त्याचं त्यांनी जे प्रतिबिंब सांगितलं गौरीताईंनी ते ह्याच्यामध्ये की इतर सर्व देशांनी अमेरिकेला दिलेली कर्ज हळूहळू कमी करत आणलेली आहेत. पण जरी आपण म्हटलं हळूहळू कमी करत आणलेली आहेत, तरी एक वेळ समजा अशी आली की दिवाळखोरी जाहीर करावी लागली, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाकिस्तान आणि अमेरिकेत फरक उरला नाही असं म्हणता येईल समजा, तर मग तुम्ही जे कर्ज दिलेलं आहे त्याची परतफेड अमेरिका करू शकणार नाही. म्हणजे तुमची जी गंगाजळी आज तुम्हाला दिसते आहे समजा $700, आणि त्याच्यामध्ये 25% जर का अमेरिकेचे डॉलर असतील तर हे डॉलर आपल्याला परत मिळणार नाहीत असं आपण गृहीत धरायचं का गौरीताई? हो, जर असा देव न करो, पण अमेरिकेने जर स्वतःला दिवाळखोर जाहीर केलं तर मग हे तुम्ही म्हणता तसं अगदी होईल. अच्छा, म्हणजे त्याचा तर अर्थ त्याच्या तोच आहे. त्यांनी दिवाळखोरी नाही जाहीर केली तर ते फक्त कागदोपत्री असेल, पण इन इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, तो तो पैसा जो आहे तो आपल्या गाठीशी नाही असं आता भारताला गृहीत धरून पुढची वाटचाल करावी लागेल असं दिसतंय एकंदरीत. पण ह्याचा परिणाम त्यांच्या इतर निर्देशकांवरती कुठे होत नाही का अमेरिकेमध्ये? आता कालच कालच डॉलर थोडासा घसरला. डॉलर इंडेक्स एक असतो. आपण हा. जसा हे म्हणतो सेन्सेक्स असतो आपला बीएससीचा किंवा निफ्टीचा जो असतो तो सेन्सेक्स, तशा प्रकारे एक इंडेक्स असतो डॉलरचा. तो डॉलरचा इंडेक्स काल घसरलेला होता. काल असं घडलं पहिल्यांदाच की सगळे चलन घसरले. अगदी पाऊंड म्हणा किंवा रुपया पण घसरलेला आहे, पाऊंड घसरलेला आहे, युरो घसरलेला आहे. सगळे घसरलेले होते आणि डॉलर इंडेक्स पण घसरलेला होता. आणि सोनं स्लाइटली वरती गेलं, कारण डॉलर इंडेक्स हा स्लाइटली वीक झाला, डॉलर वीक झाला. पहिल्यांदा जसं झालं की सगळे चलन घसरले आणि डॉलरही घसरला. हे फार वेगळी म्हणजे एकदम एक्सेप्शनल सिच्युएशन आहे, की असं कधी होत नाही की बाकीचे चलन घसरले तेव्हा डॉलर हा स्ट्रॉंग झालेला असतो नेहमीच. पण आता काल डॉलर पण घसरला. डॉलर घसरला याचा अर्थ पुढे अमेरिका जर आर्थिक संकटाला सामोरी गेली
आणि त्याच्याबरोबर आता एनर्जी क्रायसिस सुरू झालेला आहे. काही देशांनी तर एनर्जी इमर्जन्सी डिक्लेअर केली आहे. फिलिपाईन्स असो, ऑस्ट्रेलिया असो. आणि हेच जर पुढे चालू राहिलं, त्यात रिफायनरींवर हल्ले झाले, त्यांना त्या दुरुस्त होऊन चालू व्हायला साधारण एखाद 2 वर्ष लागतील असं म्हटलं जातंय. म्हणजे ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे ते बघता पुढे वर्ष 1.5 वर्ष फार वाईट परिस्थितीला सामोरं जाईल का, जावं लागेल की काय, अशी शक्यता निर्माण झाली. म्हणून काल डॉलर घसरला. डॉलर आजपर्यंत स्ट्रॉंग होता, तर अमेरिकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. अमेरिकेची मिलिटरी सगळ्यात स्ट्रॉंग आहे. अमेरिकेला कोणीही धक्का लावू शकत नाही. आणि पेट्रो डॉलरसाठी डॉलरची मागणी सतत वाढती राहणार आहे याची जाणीव होती. आज इराणवरती निर्बंध असल्यामुळे इराण डॉलर वगळून व्यवहार करतोय. रशियाने सुरू केलेला आहे. ब्रिक्सचे देश डॉलर वगळून व्यवहार करायला तयार आहेत. मग असं असताना जर अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात आहे म्हटल्यानंतर बाकीचे देशही डॉलरच्या व्यतिरिक्त दुसऱ्या चलनांकडे वळले, तर मग ही परिस्थिती फार वेगळी आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने आपण काय म्हणतो, अनपेक्षित अशी काहीतरी येऊ शकते, असं एकूण लक्षण दिसतंय. काय गंभीर वाटतं तुम्हाला? परिस्थिती आहे. आणि म्हणजे मग असं म्हणू आपण की समजा डॉलर सुद्धा घसरला, इतर चलन घसरली, डॉलरही घसरला, म्हणजे याचा अर्थ डॉलर हे चलन म्हणून त्याच्यावरचा लोकांचा विश्वास उडवला असं आपण म्हणायचं का याच्यातून? आणि मग तो विश्वास जो आहे तो त्यांनी सोन्यामध्ये दाखवला असं म्हणता येईल का? अगदी नक्की नक्की तसंच थोडं झालेलं आहे. आणि जसा जसा डॉलरवरचा विश्वास कमी होईल तसा तसा सोन्याचा दर वाढतच जाईल, एवढं तर नक्की आहे. मी एक अजून स्क्रीन शेअर केली आहे. हा सोशल सिक्युरिटी मेजर्स याचं जे अकाउंट आहे अमेरिकेचं, त्याचा हा सगळा इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंट आहे त्याची. तर या सोशल सिक्युरिटी मेजर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोशल सिक्युरिटी मेजर्स जे अमेरिकेमध्ये दिले जातात, म्हणजे सिंगल मदर म्हणा किंवा ओल्ड एज पेन्शन फंड म्हणा, त्याचा 2025 साली संपलेल्या आर्थिक वर्षातली तूट, डेफिसिट हा म्हणजे 88.4 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. म्हणजे सोशल सिक्युरिटी मेजरची डेफिसिट 88.4 ट्रिलियन डॉलर्स. काय अतिशय म्हणावं म्हणजे याला? हा, एकंदरीतच मी म्हणजे असंच मी परवा रशियाबद्दल ऐकत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की रशियात सुद्धा एकामागून एक कंपन्या बंद पडतायत, कारण चलन फुगवटा तिथे सुद्धा झालेला आहे. आणि सरकार जे नंबर सांगतंय त्याच्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये कितीतरी पट कंपन्या बंद पडत चाललेल्या आहेत तिथे. इतकंच नाही तर लोकांना अन्न परवडत नाही म्हणून जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्याकडची जी गुरं आहेत ती मारून अन्न म्हणून खाण्याचा पण काही प्रमाणामध्ये रिपोर्ट्स आता यायला लागलेले आहेत रशियामध्ये. तर अशा पद्धतीचं म्हणजे ते जेव्हा मी वाचलं तेव्हा मी अमेरिकेचा विचार करत होते की नेमकं तिथे सुद्धा काय घडणार आहे. अमेरिकेचं ठीक आहे, त्यांना आज इतके प्रचंड कदाचित झळ बसली नसेल, कारण त्यांच्याकडे स्वतःच तेल उत्पादन आहे आणि ते तेल शुद्धीकरण म्हणजे त्या बाबतीमध्ये ते थोडेफार स्वयंपूर्ण काही काळासाठी तरी राहतील. पण म्हणजे जे इतर देशांना जे अनुभवायला येतंय ते कदाचित त्यांच्यासाठी तेवढं तीव्र नसेल, पण त्यांचे इतर इंडेक्सेस जे आहेत ते मला वाटतं ते काही ठीक चाललेले नाहीयेत. आपण त्यांच्या स्टॉक मार्केटवरती सुद्धा एक व्हिडिओ केलेला होता आणि त्यात सुद्धा आपण काही गोष्टी दाखवून दिलेल्या होत्या गेल्या वेळेला. तर तो सुद्धा एक आता खूप मोठा आहे. आणि आपण जे म्हणतोय आता की आर्थिक परिस्थिती बिकट होईल, तर ती बिकट होईल म्हणजे नेमकं काय आणि जनसामान्यांना त्याचा काय परिणाम भोगायला लागणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा इन्फ्लेशन रेट वाढतो, महागाई वाढते. हा. इथपर्यंत वाढते की अन्नाच्या किमती असतात त्या परवडत नाही. बाकी मजा वगैरे राहू दे बाजूला, पण सर्वसामान्य रोजच्या वापराच्या ज्या वस्तू आहेत त्या परवडण्याच्या होतात मॅक्झिमम ह्याला पॉप्युलेशनला. म्हणजे साधारण 80% जनतेला ते नाही परवडत. 10 ते 20% लेवलचे जे अतिश्रीमंत वर्गातले लोक असतात ते त्याच्यामध्ये सस्टेन करू शकतात. आणि याच्यामध्ये पुढे जाऊन असं होतं, काही काही देशांनी तर सिव्हिल वॉर आणि हे सगळं अनुभवलेलं आहे. रशियाने 90च्या दशकामध्ये अनुभवलेलं आहे. तेव्हाची पण परिस्थिती फार वाईट होती. तर हे पुढे मग सिव्हिल वॉर आणि मग पुढे अमेरिकेमध्ये काय गन लायसन्स सगळ्यांनाच आहेत.
तर जर खरंच झालं तर मग त्याची भयावहता काय असेल ह्याचा आपण इथे भारतामध्ये विचार करू शकत नाही, कारण भारतीय समाज हा तसा शांत आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढायला भारतीय समाज म्हणजे त्यांची ती मेंटॅलिटी असते की एक सोशिक दुसऱ्याला आहोत मदत आपण. करून. हो सोशिक हो आहोत, एकमेकांना मदत करतो, बरोबर आहे. पण तिथे तसं दिसून हो, येत नाही. तसं इंडिव्हिज्युअलिस्टिक दिसून येत समाज आहे, नाही. व्यक्तिगत आणि स्वतःपुरता विचार करणारे जास्त आहेत. त्यामुळे मला हो भेटत नाही, माझी बेडरूम, माझं घर, माझं अन्न, माझी आवड, ह्याच्या भोवती गेली 60-70 वर्ष त्यांची फिरतायत. आणि त्यांच्यासाठी म्हणजे मानसिक धक्का खूप मोठा असेल पहिला. हो हो, तेच आहे याच्यामध्ये सगळ्यामध्ये. आणि एक जिथे आपण म्हणतो अमेरिकेच्या या आर्थिक परिस्थितीचा जगावरती कसा काय परिणाम होईल. म्हणजे तुम्ही आता एक सगळ्यात वाक्य पहिल्यांदा म्हणालात की अमेरिकेला तोलून नेणं हे इतर जगाचं आता काम होऊन बसेल, कारण ते कोसळले तर आपल्यावरती आणखी बिकट परिस्थिती येईल. तर त्याचा अर्थ आम्हाला समजून सांगा थोडा. सगळ्यात पहिल्यांदा युएस ट्रेजरी बॉन्ड्स जे वेगवेगळ्या देशांकडे आहेत आणि त्याच्यावरती त्यांना जो इंटरेस्ट मिळतो तो खूप महत्वाचा असतो. दुसरी गोष्ट, त्यांचे फॉरेक्स रिझर्व्ह जे डॉलर्समध्ये आहेत, जे डॉलर्समध्ये आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले असतात. उद्या अचानक असं झालं, काही प्रॉब्लेम झाला आणि सांगितलं आता कुठल्याच देशाला फॉरेक्स रिझर्व्ह मिळू शकणार नाही, त्याच्यामधला जो काही त्यांचा एक पोर्शन असेल तो IMF कडे असेल किंवा US कडे असेल, तो मिळणार नाही असं म्हटलं, ते गोठवले गेले, तर मग पुढच्या ज्या पेमेंट असतात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या, त्या पेमेंटवरती इफेक्ट होईल. आणि मग त्या पेमेंटवरती इफेक्ट झाल्यानंतर मग ते देश बाकीच्या देशांमधून वस्तू खरेदी करू शकणार नाही. आता कसं तेलासाठी तर बहुतेक देश दुसऱ्या देशांवर अवलंबून आहेत आणि काही देश तर अन्नधान्यासाठी सुद्धा अवलंबून आहेत. असं असल्यानंतर तुमच्याकडे पैसे नाही म्हटल्यानंतर तुम्ही खरेदी कशी करणार? आणि मग नाही तर तुमच्याकडे पोचला तो माल तर मग तुमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरती थेट परिणाम आहे. नाही, ही जी मला असं साखळी आहे. वाटतं की एखादा देश जेव्हा दिवाळखोरीकडे जातो असं आपण म्हणतो, मग सर्वसाधारणपणे आपण म्हणतो नाही नाही, त्यांना आता IMF कडून कर्ज घ्यावं लागेल. जसं की इव्हन UK आणि फ्रान्सनी आता सूचित केलं होतं की हेच चालू राहिलं तर आम्हाला सुद्धा IMF कडे जावं लागेल कर्ज घेण्यासाठी. आणि मग ती IMF आहे ना, ती अत्यंत कडक आर्थिक शिस्त लावते की तुम्हाला हे करता येईल आणि हे करता येणार नाही, जसं त्यांनी पाकिस्तानला केलेलं आहे. आता कुठला खर्च करायचा आणि कुठला करायचा नाही ह्याच्यावरती सगळी हुकूमत जी आहे ती IMF ची येते. अमेरिकेसाठी कुठली IMF आहे का एवढी मोठी की त्यांना अशा नाही, पद्धतीचं कर्ज देऊ शकेल आणि आर्थिक शिस्तीचा बडगा उगारू शकेल. हा एक वेगळा पूर्ण विषय, आपण याच्यावर मुद्दामून करूया. एक IMF बरोबर. ला फायनान्स अमेरिका करते. बघा. जेव्हा बेलआउट पॅकेज मिळतात बाकीच्या देशांना, त्याच्यामध्ये IMF ला फायनान्स अमेरिका करते. आणि वॉशिंग्टन कॉन्सेन्सस म्हणून 1990 मध्ये एक पास झाला होता. त्या वॉशिंग्टन कॉन्सेन्सस प्रमाणे त्यांना ते बेलआउट पॅकेज द्यावी लागतात. त्याच्यामधली कलमं जर आपण बघितली तर सगळी अमेरिका धार्जिणी कलमं आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे IMF येईल आणि अमेरिकेला शिस्त लावेल हे असं कधी होऊ शकत नाही. शिस्त लावायची तर ती त्यांनाच लावून घ्यावी लागेल. अशी दुसरी कुठली ऑर्गनायझेशन आहे का की जी यांना सांगेल की पैसे मिळतील पण आर्थिक शिस्त आणा तुमच्याकडे म्हणून. आता जी ब्रिक्सने केलेली डेव्हलपमेंट बँक आहे ना, हा. तिथेच पैसे त्यांना मिळू शकतील ते ब्रिक्स मध्ये आले तर. करेक्ट. बाकी IMF आणि वर्ल्ड बँक ही अमेरिकेच्या वर्चस्वासाठीच उभारण्यात आली होती. म्हणजे जेव्हा 1945 ला ब्रेटन वूड सिस्टम अस्तित्वात आली, त्याच्यामध्ये हे हा. सगळे आर्थिक धोरणांच्या बाबतीतले निर्णय होते. तर हा. इकॉनॉमिक JM केन्सचं नाव खूप मोठं होतं तेव्हा, पहिल्या दुसऱ्या हा. महायुद्धाच्या वेळेस. कारण 1930च्या महामंदीतून केन्सनेच अमेरिकेला बाहेर काढलं होतं. तर हा. तेव्हा केन्स ब्रिटिश असले तरी त्यांचं अमेरिका प्रेम जगजाहीर होतं. त्यामुळे IMF आणि वर्ल्ड बँक ह्या दोन्हीकडे वेटो पॉवर फक्त अमेरिकेला आहे, दुसऱ्या कुठल्याही देशाला नाही. आणि त्याच्यामधले पहिल्यापासूनचे जर आपण क्लॉज बघितले तर ते सगळे प्रो अमेरिका आहे, अमेरिका धार्जिणे, सगळं अमेरिकेच्या बाजूने. त्याच्यामुळे दुसरी कुठली म्हटली तर ब्रिक्सच्या देशांची बँक तेवढी तगडी त्यांना करावी लागेल. आणि त्यांना सांगायला ठीक आहे, तुम्ही ब्रिक्सच्या याच्यामध्ये या, आमच्या कलमाप्रमाणे तुमचे आर्थिक नियम तयार करा, तुमचे आर्थिक धोरण तयार केलं, आम्ही तुम्हाला पैसे देतो.
कारण आणि ब्रिक्सच्या देशामध्ये बघितलं तर गोल्ड माइन असणारे देश ब्रिक्समध्ये आहेत. आता तेलाचे हे देश आखाती देश पण ब्रिक्सलाच जॉईन जोडून होत आहेत. येत आहेत. त्यामुळे हे सगळं आहे ते ब्रिक्स देशांकडे. त्यामुळे ब्रिक्स देश त्यांना करू शकतील पुरवठा, एवढं नक्की, पण तेवढ्यासाठी त्यांना ब्रिक्स मध्ये यावं लागतं. ते आपण म्हणतो ना, शिकारी खुद यहाँ शिकार हो गया. अशी अमेरिकेची कदाचित परिस्थिती येऊ शकेल. कारण मला वाटतं 2008 साली पण अशी परिस्थिती आली होती आणि तेव्हा अमेरिकेने चीनकडे विनवणी केली होती की तुमच्याकडचे जे डॉलर आहेत ते आमच्याकडे तुम्ही इन्व्हेस्ट करा. आणि तेव्हा मग चीन म्हणाला होता की 1 ट्रिलियन तेव्हा आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी हळूहळू करत कदाचित ती गुंतवणूक तेव्हा वाढवली आणि एक टेकू दिलेला होता अमेरिकन अर्थव्यवस्थेला. आणि कदाचित जपानकडून सुद्धा, म्हणजे त्या कॅरी ट्रेड म्हणतो आपण, त्याच्यातून सुद्धा तसा पैसा त्यावेळी गेला असेल अमेरिकेकडे. पण आता त्यांच्याकडे सुद्धा कितपत अशा पद्धतीने गुंतवणूक करायला, म्हणजे तुम्हाला पैसे द्यायचे आणि तुम्ही त्या युद्धामध्ये ओम स्वाहा करायचे, ह्याच्यासाठी जग तुम्हाला आता पैसे देईल असं वाटत नाही मला. त्यामुळे ही जी दादागिरी चाललेली आहे ती सगळी दादागिरी ही मटेरियल वरती कंट्रोल कशासाठी आणतायत हे आता तुम्हाला कोडं थोडं उलगडायला लागेल. की मला क्रिटिकल मिनरल्स पाहिजेत, म्हणून मला म्यानमार पाहिजे, म्हणून मला कॅनडाकडे गॅस आणि ऑइल आहे म्हणून मला कॅनडा पाहिजे, मला ग्रीनलँड पाहिजे. या सगळ्याचा अर्थ काय आहे तो आता आपल्याला ही आर्थिक परिस्थिती जी दिसते त्याच्यामध्ये कदाचित उलगडा होतोय. आणि गौरीताई म्हणतात तसं पुढच्या काळामध्ये अधिकाधिक हे चित्र स्पष्ट होत जाईल. ह्यांना ब्रिक्सकडे विनवण्या करायला लागतील का, ह्याची पण आपल्याला वाट बघावी लागेल. आता फार नाही, कदाचित नजीकच्या काळामध्ये सुद्धा ते होऊन जाईल. पण गौरीताई, तुमच्याकडे अजून काही मुद्दे असतील तर जरूर सांगा, नाहीतर मग मी समारोपाकडे येते. एक ग्राफ दाखवते, तो आताच्या ह्याच्याशी रिलेटेड आहे. अमेरिकेचा जो काय म्हणतो आपण डॉमिनन्स जो आहे, हेजिमोनी जी आहे डॉलरची खास करून, त्याच्यावरती झालेला जो परिणाम आहे त्या ह्या ग्राफ मध्ये दिसून येतं की क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन मध्ये अमेरिकेमधून आहे तो जवळजवळ 90%च्या वर 95% आहे. एशिया पॅसिफिक मधून अमेरिकन डॉलर हा 60% वापरला जातो आणि युरोपमध्ये अमेरिकी डॉलर जेमतेम 15% वापरला जातो. म्हणजे अमेरिकी डॉलरचा जो वापर आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक ग्राफ आहे, त्याच्यामध्ये सौदी अरेबियाने जो पेट्रो डॉलरचा करार केला होता, ती सौदी अरेबिया ऑइल आणि बाकीचे जे मिनरल प्रोडक्ट्स आहेत ते आज चीनला मोठ्या प्रमाणावर पुरवते. जवळजवळ 40% चीनला पुरवते आणि अमेरिकेला फक्त 10% पुरवते. त्याच्यामुळे सौदीवरती अमेरिकेचा प्रभाव आहे असं जे म्हटलं जातं ते सौदीने हळूहळू कमी केलेलं आहे. चीनवरती सौदीचाही व्यापार मोठ्या प्रमाणावर चीनशी होतो. त्यामुळे इथेही सौदी युआन वापरत असणार, कारण त्यांनी तशी सिस्टम डेव्हलप केलेली आहे. सौदी अरेबिया आता रिसेंटली तेल तर चीनला युआन मध्ये देते हे माहिती आहे. म्हणजे डॉलरवरच्या परिणामावरती डॉलरचं जे वर्चस्व आहे ते ह्या देशांनी हळूहळू कमी करायला घेतले. त्या डॉलरच्या वर्चस्वामुळेच 80 वर्ष अमेरिका अगदी ठामपणे टिकून होती. म्हणजे त्यांनी काहीही केलं तरी त्यांना सगळेजण लोन देत आहेत किंवा सगळं त्यांचं चाललंय, मजा चालली आहे. सगळ्यात कमी महागाई दर अमेरिकेमध्ये होता, बाकीच्या देशांचा महागाई दर जास्त आणि अमेरिकेचा महागाई दर कमी. हे इतके वर्ष त्यांनी अनुभवलं, त्यांनी मजा केली. आता पुढे सगळे देश हळूहळू लांब जायला लागल्यानंतर पुढे काय करायचंय आणि अमेरिका त्याच्यामधून काय मार्ग काढणार आहे हे बघणं खूप उत्सुकतेचं ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद गौरीताई, तुम्ही आलात आणि ही सगळी आर्थिक परिस्थिती आमच्याकडे विशद करून सांगितलीत. खूप मोठा विषय आहे आणि तो जो तुम्ही IMF सारखी दुसरी कुठली संस्था आणि तिचं वर्किंग काय, किंवा अमेरिकेला त्यांच्याकडे काही रिलीफ मिळेल काय, ह्याच्यावरती आपण वेगळी चर्चा जरूर करू पुढच्या काळामध्ये. पण सध्या इथेच थांबते आहे. तुम्ही सुद्धा हे ग्राफ्स बघाल, त्याचे जे परिणाम आहेत तेही इथे थोडेफार सांगितले गेलेले आहेत. आणखी असतील तर त्याच्यासाठी आम्ही
वेगळा व्हिडिओ जरूर करू आणि तोही तुम्ही बघत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा आवाहन करते की लाईक शेअर करा, दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असं चालू ठेवा आमच्यासोबत. धन्यवाद.